हाती घेतलेलं काम जोपर्यंत कंप्लीट होत नाही ना, तोपर्यंत मला काही चैन देत नाही. नमस्कार. तर पाठीमागच्या वर्षी ब्लाऊजचा सुद्धा मला खूप जास्त लोड होता. त्यामुळे भाऊबीज झाल्यानंतर नेक्स्ट डेला मी लगेचच पुण्याला निघून आले होते. पण ह्यावेळेस ह्याच कामामुळे मी खूप जास्त आजारी पडले होते. मग विचार केला की 4-5 दिवस आराम करूनच येऊयात. त्यानंतर मग वेळ आली होती कपडे खरेदी करण्याची. कपडे खरेदी करून आल्यानंतर घरी आल्यानंतर मुलांचे असे काहीतरी उद्योग चालू झाले होते. समू सर्वांची काळजी घेते कारण की ती सगळ्यात जास्त मोठी आहे आणि त्यामध्ये राम इतका जास्त खोडकर आहे की त्याच्या मनासारखी गोष्ट केली नाही तर तो संपूर्ण घरच डोक्यावरती घेतो. त्यानंतर मुलांचं छान छान आवरलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला. इकडे आल्यानंतर कामाचा प्रचंड लोड आणि त्यामध्ये रामची लुडबुड यामुळे माझी जास्त चिडचिड व्हायला लागली होती आणि त्याचाही त्यामध्ये काही दोष नव्हता. गावाकडे फिरण्याची, खेळण्याची, बागडण्याची त्याला सवय लागली होती. त्यामुळे इथे सुद्धा त्याला तेच अटेन्शन हवं होतं. यावर माझ्याकडे सुद्धा काही ऑप्शन नव्हता. किती दिवस तरी त्याला घरी ठेवणार. असं वाटायचं की आता रामला घरी ठेवल्यानंतर खूप जास्त कामाचा जो काही लोड आहे तो मी कमी करेल, पटपट काम आवरेल, पण असं काही होत नाही. रामची आठवण आली की माझा कामाचा जो काही स्पीड आहे तो आपोआपच कमी होतो. त्यामुळे मग विचार केला की नाही आता थोडे दिवस त्याला इकडेच ठेवायचं. कधी त्याला मशीनवर ठेवून, कधी त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करून, तर कधी त्याचे जे काही हिरमूड असतील ते सहन करून आता मला इथे काम करणं गरजेचंच होतं. नेक्स्ट डेला रामला झोपल्यानंतर मी पटकन कामाचा स्पीड घेते. रामची झोप खूप चांगली आहे. 3-4 तास तो झोप घेतो. त्यावेळेस माझे 2 ब्लाऊज तरी कंप्लीट झाले पाहिजे असं काहीसं माझं टार्गेट असतं. पण त्यामध्येच जर एखादं कस्टमर आलं आणि दरवाजा जोरात वाजवला की राम लगेचच उठतो. त्यामुळे कस्टमरवर चिडचिड करावी की रामवर करावी हेच मला कळत नाही. दुसरा ब्लाऊज झाला. आता त्यानंतर थर्ड ब्लाऊजसुद्धा मी घेतला होता. घरातील जी काही साफसफाई होती ती पटपट करून घेतली. जे काही ब्लाऊज स्टिच झाले होते त्यांना हूक बसवण्यासाठी देऊन आले. त्यानंतर मग मला जायचं होतं भिशीसाठी कारण की आज भिशीचा डे सुद्धा होता. अशा चिठ्ठ्या आज ज्या काही बनवून आहे त्यामध्ये कोणाचं नाव येईल याची उत्सुकता मला तर खूप जास्त असते आणि मज्जासुद्धा खूप येते. आज कोणीच नव्हतं. आम्ही दोघीजणीच होतो. त्यामुळे जे काही प्रोग्राम होता तो आम्ही असा पटकन आवरून घेतला आणि त्यानंतर असा होता माझा आजचा दिवस. बाय.